मित्रांनो नमस्कार. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येकाची अशी एक इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं आणि आपलं घर व्हावं. या इच्छे पूर्ततेसाठी माणूस आयुष्यभर संघर्ष करत असतो. तो पै पै जमून प्रत्येक काडी एकत्र करून आपल्या घराचं स्वप्न साकार करायचा प्रयत्न करत असतो. कारण संसार म्हणला की पत्नी, मुलं, मुली, आणखी काही जबाबदाऱ्या आणि त्याच्यानंतर आईवडिलांच्या जबाबदाऱ्या, गावाकडचं काही, शहरात राहायचं म्हणजे भाडं द्यावं लागतं, त्याच्यानंतर प्रवास खर्च असतो, मुलांचं शिक्षण असतं, आरोग्य, दवाखाना, इतर काही बाबी. ह्या सगळ्यातून पैशांची बचत करून घर घेणं किंवा कर्ज काढून घर घेणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. कारण व्याजाचा दर पाहिला आणि व्याजापोटी द्यावी लागणारी रक्कम पाहिली तर हे गणित दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. आणि एकटा कमावता असेल तर हे गणित आणखीनच अवघड होतं. दोघं कमावते असेल तर हे गणित थोडंसं सुलभ होतं असं म्हणायला काय हरकत नाही. तथापि बांधकाम क्षेत्रात सगळ्याच गोष्टी नियमाने, कायद्याने, सत्य सांगून केल्या जातात असं नाही. आता सरकारने बरेच असे कायदे आणलेत की जेणेकरून ह्यामधील काळ्या पैशाच्या वाटा बंद होतील आणि ग्राहकांची फसवणूक होणार नाही. तरी पण लोक ह्याच्यातून पळवाटा काढायचा प्रयत्न करत असतात आणि ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसा कसा खेचता येईल यासाठी विविध क्लुप्त्या लढवत असतात. आता आपल्याला माहिती आहे की घराचं क्षेत्रफळ हे प्रत्यक्षात आपल्याला जेवढं सांगितलेलं असतं तेवढं प्रत्यक्ष उपलब्ध होतच असं नाही. आता घराचं क्षेत्रफळ समजा 1000 स्क्वेअर फीट सांगितलं असेल तर प्रत्यक्ष आपलं जे घर आहे त्या घरामधील 2 भिंतींच्या आतलं क्षेत्रफळ आपण मोजलं, मग ते शयनकक्ष म्हणजे बेडरूम असेल, स्वयंपाकाची खोली असेल, त्याच्यानंतर आपलं दिवाणखाना असेल ज्याला आपण लिव्हिंग रूम म्हणतो, त्याच्यानंतर आपली पूजेची खोली असेल, बाथरूम असेल, स्वच्छतागृह असेल, सगळ्या भिंतींमधल्या जागेचं आपण क्षेत्रफळ काढलं 2 भिंतींमधल्या, म्हणजे ज्याला आपण चटई क्षेत्र असं म्हणतो. तर ते आणि प्रत्यक्षात आपण फ्लॅट घेताना जेवढं क्षेत्रफळ नमूद केलं आहे ह्याच्यामध्ये तफावत असते. आता ती तफावत कशासाठी असते म्हणजे आपण समजा 1000 स्क्वेअर फुटाचं घर घेतलं तर प्रत्यक्षात आपल्या घराचं संपूर्ण चटई क्षेत्रफळ हे 800 स्क्वेअर फीटापर्यंतच भरतं. ह्याचं कारण असं की सामायिक जो भाग आहे, इमारतीचा सामायिक भाग आणि आपल्या घरात असणाऱ्या भिंती, सामायिक भाग कुठला, लिफ्टची जागा असेल, जिन्याची जागा असेल, त्याच्यानंतर जाण्याची वाट असेल, ह्या सगळ्या जागांचं क्षेत्रफळ हे प्रत्येक सभासदाच्या एकूण क्षेत्रफळामध्ये धरलं जातं. त्यामुळे भिंती असतील म्हणजे भिंती तर असतातच, भिंतींसाठी 10% आणि इतर ज्या सामायिक वापरायच्या जागा आहेत ज्या सगळे इमारतीतले सगळे लोक वापरतात त्याच्यासाठी 10%, म्हणजे असं 20% क्षेत्रफळ ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यावं लागतं. तथापि आपण पैसे हे 1000 स्क्वेअर फीटाचेच भरतो आणि प्रत्यक्षात आपलं घर असतं 800 स्क्वेअर फीटाचं. आता तुम्ही म्हणताल हे सगळं रामायण कोडितकर तुम्ही आम्हाला का सांगताय. आता म्हणजे चटई क्षेत्रफळ, प्रत्यक्ष क्षेत्रफळ आणि सुपर बिल्टअप आणि सुपर बिल्टअप अशा या संकल्पना बिल्डर लॉबीने आणलेल्या आहेत. आणि प्रत्यक्ष चटई क्षेत्रफळ आणि सुपर बिल्टअप म्हणजे सुपर क्षेत्रफळ ह्याच्यामध्ये 43% फरक नुकताच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे मुंबई महानगर ह्या क्षेत्रामध्ये, प्रादेशिक क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर 1000 स्क्वेअर फीटाचं घर घेतलं तर तुमचं चटई क्षेत्रफळ हे 570 स्क्वेअर फीटाचंच असेल.
म्हणजे हे 430 आणि ते 570 म्हणजे असे 1000 स्क्वेअर फीट पूर्ण होतील. आता हा जो 43% आहे फरक, पुण्यात हा फरक आता 40% आहे आणि दिल्लीमध्ये हा फरक आता 41% आहे, बँगलोरमध्ये हा फरक आता 41% आहे, कोलकात्यामध्ये हा फरक आता 39% आहे, हैदराबादमध्ये हा फरक आता 38% आहे आणि चेन्नईमध्ये हा फरक 36% आहे. म्हणजे आपण प्रत्यक्षात जे घर घेणार आहे 1000 स्क्वेअर फीटाचं, त्यातला 43% म्हणजे 430 स्क्वेअर फीट हे सुपर बिल्टअपच्या नावाखाली आपल्या हातातून निघून जाणार आहेत. त्याच्यातले 10% हे आपण आपल्या भिंतींचं, 10 ते 12% हे आपल्या भिंतींचं क्षेत्रफळ जरी धरलं, म्हणजे 43मधले 13% भिंतींचं क्षेत्रफळ आपण वगळलं तरी 30% हे आपल्या हातातून असेच निघून जाणार आहे, ज्याच्यामध्ये येण्या जाण्याची जागा असेल, त्याच्यानंतर लिफ्टची जागा असेल, लिफ्टचं जे डक्ट असतं, जिने असतील, हे सगळे त्या स्क्वेअर फीटामध्ये धरले जाणार आहेत. म्हणजे आपण पैसे 1000 स्क्वेअर फीटाचे भरायचे आणि प्रत्यक्षात आपल्याला चटई क्षेत्रफळ मिळणार 570 स्क्वेअर फीट. 430 स्क्वेअर फीट हे आपल्याला लाभणार नाही. पुण्यात हे प्रमाण 600 स्क्वेअर फीट आणि 400 स्क्वेअर फीट असं असणार आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये हा गॅप सुपर बिल्टअप आणि चटई क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे आणि मग क्रमाक्रमाने तो इतर महानगरांमध्ये कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे बिल्डर लॉबी कशा प्रकारच्या नवीन नवीन आयडिया ह्याच्यामध्ये घुसून ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसा ओढायचा प्रयत्न करत असते. आता रेरा जो आहे, रेरा हा जो कायदा आलेला आहे ग्राहकांच्या हिताचा, त्याने काही गोष्टी ह्या अनिवार्य केल्या आहेत. त्यामुळे वेबसाईटवर ह्या कुठल्याही बांधकाम प्रकल्पाची माहिती देताना अनेक गोष्टी नमूद कराव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांना फसवता येत नाही आणि त्यामुळे ह्या अशा प्रकारचं लोडिंग, ज्याला आपण म्हणतो सुपर बिल्टअप आणि लिव्हेबल स्पेस, सुपर बिल्टअप आणि लिव्हेबल म्हणजे प्रत्यक्ष राहायची जागा, म्हणजे 2 भिंतींच्या आतलं क्षेत्रफळ, ह्याच्यातला जो फरक आहे त्याच्याबद्दल ग्राहक जागरूक होत आहेत आणि ग्राहक हातचे निघून जाऊ नये म्हणून बिल्डर लोक दुसऱ्या काही संकल्पना राबवून की आम्ही ही सुविधा देतो, सोनाबाद देतो, स्विमिंग पूल आहे, व्यायामशाळा आहे, क्लब हाऊस आहे, आणखी काय 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 सांगतात. 10 वर्षाचा मेंटेनन्स फंड आम्ही इन ॲडव्हान्स जमा केलेला आहे, अनेक आमिष दाखवतात आणि अशा प्रकारचं हे कामकाज होतं आहे. ग्राहक राजा, तू सावध राहा, तू अखंड जागा राहा. तुझे कष्टाने कमवलेले पैसे घरामध्ये गुंतवताना 10 वेळा विचार कर. सगळी कायदेशीर माहिती घे, कागदावर काय येणारे आहे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काय असणारे हे शोधून काढ आणि त्याच्यानंतर आपले पैसे गुंतव. कारण एकदा का पैसे गुंतले तर ते परत मिळणं फार अवघड असतं. घराच्या बाबतीत सगळ्यांनी जागं राहून बिल्डरच्या फार आहारी न जाता डोळ्यात तेल घालून कागदपत्र तपासून मित्रांचा सल्ला घेऊन, वकिलांचा सल्ला घेऊन, मध्यस्थांचा सल्ला घेऊन सगळं काळजीपूर्वक करावं अशी माझी त्यांना प्रार्थना आहे. 40% हा लिव्हेबल स्पेस आणि 60%, 40 आणि 60 100% सुपर बिल्टअप आणि लिव्हेबल स्पेस असा हा फरक इथं नजरेस आलेला आहे. पुढे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. तुम्हाला कार्पेट एरिया, लिव्हेबल स्पेस एरिया, सुपर बिल्टअप ह्या संकल्पनाबद्दल आणि त्याच्या म्हणजे त्याचं त्या लागू ठेवण्याबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण 500 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडलेला आहे. आपल्याला पुढं जायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि साथ संगत याची फार गरज आहे असं मला वाटतं. तेव्हा ह्या चॅनलला जोडलेले राहा, समविचारी लोकांना ह्याच्यात जोडत राहा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ. धन्यवाद.